नमस्कार. पुणे शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे येथील महामेट्रो स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गिका सद्गुरू शंकर महाराज यांच्या मठाच्या गाभाऱ्यातून जात असल्याने भक्तांची चिंता वाढली आहे. फेब्रुवारी 14 रोजी पुणे मेट्रोला दिलेल्या पत्रात त्यांनी मार्गिकेची लांबी आणि नकाशे मागवले. मेट्रोने फेब्रुवारी 18 रोजी दिलेल्या माहितीनुसार मार्गिका फक्त 1 फूट 7 इंच समाधीच्या बाजूने जात आहे, त्यामुळे समाधीला धोका निर्माण होऊ शकते, तसेच ज्यामुळे लाखो भक्तांची धार्मिक भावना दुखावली जात आहे. याबाबत इतर पर्यायी मार्ग असताना समाधी खालून मेट्रो नेण्याचा अट्टाहास का, असा सवाल समितीने विचारले आहे. यासाठी कृती समितीने 7 मार्च संध्याकाळी 7 वाजता मठाबाहेर महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी समितीने चेतावणी दिली आहे की जर मार्गिका मठाबाहेरून हलवली गेली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित यांनी दिले आहे. पहा काय म्हणाले आंदोलनकर्ते आणि भाविक. नमस्कार. आज आपण पुणे शहरातील धनकवडी या भागात आलेलो आहोत. अत्यंत चर्चेचे भाग म्हणजे पुण्यातील शंकर महाराजांचं मठ हे अत्यंत नावाजलेलं आहे आणि त्यातच एक आत्ता काही अडचणीचा भाग पुणे शहरात होत आहे. त्यामध्ये पुणे मेट्रोकडून अक्षरशः शंकर महाराजांच्या मठाच्या खालून पुणे मेट्रो वाहणार असल्याचं यामुळे काही आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. त्यासाठी आपण यांच्याकडे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. जाणून घ्या त्यांची पुढची प्रतिक्रिया. नमस्कार. मी ॲडव्होकेट चैतन्य दीक्षित, श्री सद्गुरू शंकर महाराज कृती समितीचा अध्यक्ष आहे. या ठिकाणी आम्हाला समजलं की पुणे जो मेट्रोचा जो टप्पा आहे, भुयारी मार्ग स्वारगेटपासून ते कात्रजचा, हा भुयारी मार्ग सद्गुरू शंकर महाराजांच्या समाधी खालून जात आहे. हे समजल्यानंतर आम्ही पहिले हे जे सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट आहे यांना आम्ही मागच्या महिन्यात 4 तारखेला पत्र दिलं आणि सर्वप्रथम सर्वांच्या लक्षात आणून दिली. त्याच्यानंतर आम्ही पुणे मेट्रोला सुद्धा पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की सद्गुरू शंकर महाराज जे समाधी आहे हे 1947 रोजी महाराजांनी त्या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली, 28 एप्रिल 1947 रोजी. त्यामुळे त्याच्या खालनं आणि वरनं कुठलीही गोष्ट जाऊ शकत नाही, कुठलाही रोड जाऊ शकत नाही, कुठलाही अंडरग्राऊंड मेट्रो जाऊ शकत नाही. आता त्या समाधीचा काय अर्थ राहणार नाही. जी तिकडनं समाधीतनं ऊर्जा येते त्यामुळे लाखो भक्तांचं या ठिकाणी कल्याण झालेलं आहे. ह्याचा या पुणे मेट्रोनी या ठिकाणी त्याला एक तडा घालण्याचं काम, लाखो भक्तांच्या भावनांना एक तडा घालण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत, कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. त्यांनी या ठिकाणी हिस्टॉरिकल ज्या गोष्टी आहेत, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत, याचा अभ्यास पहिले करायला पाहिजे होता. तो न करता उगमपणे त्यांनी या ठिकाणी हा मेट्रोचा प्रोजेक्ट आणला. या ठिकाणी ट्रस्टवाल्यांना त्यांनी रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं, लोकांच्या काय हरकती घ्यायला पाहिजे होत्या. त्यांनी हरकती न घेता त्यांनी त्यांच्या मनाचा जो कारभार आहे या ठिकाणी. तुमचं असं एकंदरीत म्हणणं आहे की ते त्यांचा मनमानी कारभार करताय. हा मेट्रोचा मनमानीच कारभार आहे. त्यांना विचारणारं कोण नाही. या ठिकाणी लाखो शंकर महाराजांच्या जे भक्त आहेत त्यांच्या सगळ्या भावना दुखवायचं काम चालू आहे. यांच्याकडे पर्याय या ठिकाणी व्यवस्था आहेत. तुम्ही जर बघितलं तर इकडं आहे रोड आहे, रोडच्या खालनं जाऊ शकतात, नंतर फ्लायओव्हर आहे त्याच्या खालनं जाऊ शकतात, पलीकडे रोड आहे तिकडनं जाऊ शकतात, या साईडला बिल्डिंग्स आहेत त्या तिकडनं पण जाऊ शकतात. या ठिकाणी त्यांच्या कुठल्या मेट्रो स्टेशनला हात लागत नाही. या ठिकाणी जर हात लागला तर शंकर महाराजांच्या समाधीला या ठिकाणी हात लागू शकतं. आपल्याकडे पुरावे आहेत. मुंबईमध्ये सुद्धा ठाकूरदास मठ आहे, तिथं काळाराम मंदिर आहे, तिथं स्वामींचं पण मंदिर आहे. 200 वर्षापूर्वी ते काळाराम मंदिर आहे रामाचं. त्या ठिकाणी सुद्धा मेट्रो 30 मीटर लांबनं गेली असताना त्या ठिकाणी मंदिराला तडे द्यायचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे ऑप्शन असताना तुम्ही महाराजांच्या समाधी खालनं जायचा हट्टाच का? तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त लाखो भाविकांच्या भावना दुखवायच्या आहेत का याच्यातून? आणि जर कुठली घटना जर झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आज आम्ही सांगत आहोत. तुम्ही जर बघितलं तर काही दिवसापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे सिंधुदुर्गमध्ये तो कोसळला. त्यामुळे लाखो शिवभक्तांच्या भारतभर भावना दुखवल्या. तुम्ही जर बघितलं त्यामध्ये फक्त गुन्हा नोंद कुणावरती झाली, गुन्हा नोंद फक्त ते जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावरती येईल, त्याची जबाबदारी आजपर्यंत कोणी घेतली नाही. तशा काही घटना होऊ नयेत. अत्यंत दुःखी घटना होती ती. अशा काही घटना परत या ठिकाणी होऊ नयेत. आज तुम्ही जर बघितलं दुर्गाष्टमी आहे, गर्दी असते इथं तर पूर्ण जाम आहे, लाखो भक्त या ठिकाणी येतात. तर महाराष्ट्रातनं भारतातनं लाखो भक्त या ठिकाणी येतात. तुम्ही मेट्रो प्रशासनाला आपल्यातर्फे आपलं आव्हान आहे की तुम्ही शंकर महाराजांच्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना आव्हान करू नका. ही मेट्रो ही शंकर महाराजांच्या
जे मंदिर आहे याच्या बाहेरनं तुम्ही घेऊन जावा, ही आमची तुमच्या मार्फत मागणी आहे. मंदिराचं मंदिर नाहीये, महाराजांची संजीवन समाधी आहे. कमीत कमी हे तरी प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. आज महाराजांच्या समाधीला कुठे तडा गेला तर त्याची भरपाई कोण करून देणार? आणि लाखो करोडो भक्तांची मानव दुखवायची कामं चाललीत. आज अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत झाले शंकर महाराजांचं मठ. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून, देशाच्या कान्याकोपऱ्यातून आज लोक येतात दर्शनाला. आज एक सरकार का विचार करत नाही? मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पुढं करायचं आणि काहीतरी पोळी भाजून घ्यायची, याच्यात नक्की स्वार्थ कोणाचा दडलाय आणि काय दडलाय? तुम्हाला पर्याय असताना तुम्ही तो पर्याय निवडत नाही आणि महाराजांच्या समाधी घालणं का जा, म्हणजे हा प्रश्न उपस्थित होतो. एक तुम्ही म्हणत होता की दिल्लीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्या रणभूमी किंवा हे सगळं फायनल होतोय, तर ते काय नक्की प्रकरण आहे? हे जे मेट्रोचं जे प्रकरण आहे, तुम्ही जर नीट अभ्यास केलात तर एकही महाराष्ट्रातला किंवा पुण्यात, आता पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये मेट्रो आलेली, पुण्यातल्या जे काय आमदार आहेत एकही सत्ताधारी आमदार याच्यावरती बोलायला तयार नाही का? माझं असं आव्हान आहे की जेव्हा इलेक्शन्स येतात ना, शंकर महाराजांच्याकडे सगळेजण डोकं टेकवायला येतात. आज महाराजांची वेळ आहे, तुम्ही महाराजांच्या खाल्लं मेट्रो घालणार? पुण्याचे खासदार हे सुद्धा या ठिकाणी येऊन प्रसाद वाटलेले आहेत त्यांनी, आम्ही त्यांना पण रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे या ठिकाणी. आमचं सगळं म्हणणं आहे, आमचं दुसरं काही मागणं नाही की तुम्ही शंकर महाराजांच्या मठाच्या बाहेर रून ही मेट्रो जाऊन द्या, एवढंच फक्त आमचं छोटं मागणं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगणं याच्यात ना की पुणे मेट्रो तुम्ही जर अभ्यास केला, जर तो त्यांचा आराखडा बघितला कॉर्पोरेशनचा किंवा त्यांची नियमावली बघितली, तर यामध्ये टोटल स्वारगेट पासून ते कात्रज याच्यात 5 किलोमीटरचा 5.7 किलोमीटरचा हा मार्ग आहे. याच्यामध्ये टोटल जर बघितले म्हटले यांनी 5 स्टेशन्स केलेत. स्वारगेट आणि कात्रज धरून 7 स्टेशन होत आहेत. नियमावली बघितली तर एक स्टेशनचं जे अंतर आहे हे फक्त म्हणजे एक स्टेशनचं जे अंतर आहे हे 1 किलोमीटर पर्यंत पाहिजे. 2 स्टेशन मधलं अंतर हे 1 किलोमीटर पर्यंत पाहिजे. तुम्ही जर ह्याच्यात बघितलं तर इकडे पद्मावती आहे, पद्मावतीपासून शंकर महाराज मठ हे 500 ते 600 मीटर अंतरावरती आहे. एक मेट्रो स्टेशन तयार करायला साधारणतः 300 कोटी रुपये खर्च होतो. 300 कोटी रुपये खर्च या ठिकाणी होतो. हा तुमच्या माझ्या खिच्यातनं जाणारा पैसा आहे. तुम्ही हॉटेलला बसलो ना, आपण चहा पिला 4 लोक घेऊन 25 रुपयाचा एक चहा, 100 रुपये बिल झालं ना, आपण 105 रुपये भरतो, जीएसटी भरतो 5 रुपये, कारण सरकार आपल्याबरोबर चहा पित असतं. आपल्या खिच्यातनं जाणारा पैसा आहे साहेब हा. तर मग हा 8 तास कुणासाठी हे कोण विचारणार? आज एकही आमदार खासदार कोण विचारायला तयार नाही. म्हणजे आता तुम्ही असं म्हणता की पुणे शहराचे जे खासदार आहेत, माननीय मुरलीधर मोहोळ जे भाजपचे खासदार आहेत, तसेच या मतदारसंघात या मतदारसंघाचे आमदार देखील, मंत्री देखील आहेत, तर त्यांचं ह्यामध्ये काही भूमिका, ह्याच्यामध्ये काय रोल दिसतोय? त्यांनी 2 मेट्रोचे जे स्टेशन्स आहेत या ठिकाणी वाढवलेले आहेत. आम्ही त्यांना भेटणार आहे त्यामध्ये की शंकर महाराजांच्या समाधी खालून तुम्ही घेऊन जाऊ नका. कारण कसं आहे की ज्या मंत्री महोदय आहेत त्यांच्या हातातच ही गोष्ट आहे. कारण 2 स्टेशन ते वाढू शकतात, 600 कोटी रुपये आपले खर्च होऊ शकतात. तर शंकर महाराजांच्या समाधी बाहेर नाही मेट्रो 100% जाऊच शकते. तर माझ्या नाही, या सर्व लाखो भक्तांच्या भावना आहेत आणि त्यांनी त्यांचा आदर करावा. या सरकारने या शंकर महाराज भक्तांचा आदर करावा. तुमच्यावरती आमचं हेच सांगणं आहे. मेट्रो अधिकाऱ्यांना इथं कृती समिती, ट्रस्ट लोक आणि मेट्रोचे अधिकारी हे सगळे इथं आले होते, मेजरमेंट घेतलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या. आम्ही त्यांना दाखवून दिलं, त्यांनी चेक केलं, स्वतःही त्यांनी मान्य केलं की समाधीच्या खालून ही मेट्रो जात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे त्यांना दाखवलेलं आहे त्यांना. ते इथं तरी सुद्धा त्यांनी ते जाणून बुजून दिशाभूल करत आहे. त्यांना कुणाचं पाठबळ आहे? नक्की त्यांना त्यांचा भोंगळ कारभार तुम्हाला दिसतो. सगळा भोंगळा कारभार आहे. आणि इथं येऊन आश्वासनं देतात, ते खोटे आश्वासनं आम्हाला दिलेत आतापर्यंत. आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही 20 फूट लांब न्या महाराजांच्या समाधीपासून. कुठल्याही आमच्या डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही आहे. आम्ही सांगतोय की कुठल्याही शंकर महाराज भक्तांना त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये. ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधीचं तुम्ही जाणून बुजून या गोष्टी अट्टास करताय का? नादर करतायत ते थोडक्यात. आणि कुणाचं पाठबळ आहे यांना? प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही आज सांगताय की आम्ही पाण्याखालून जातोय, मग तुम्हाला पुलाखालून जायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला ह्या बिल्डिंगच्या बाजूने जायला काय प्रॉब्लेम आहे? महाराजांच्या इथं 8 तास का? कुणाचं पाठबळ आहे? आणि कुणाच्या सांगण्याने तुम्ही ऐकताय? मग तुम्हाला या लाखो महाराजांच्या भक्तांच्या भावना महत्वाच्या आहेत का काही ठराविक लोकांच्या, अधिकारी लोकांच्या हे महत्वाचे आहेत? 8 तास महत्वाचा आहे त्यांचा. कुणाचा प्रेशर आहे?
आणि शंकर महाराज भक्तांच्या भावना दुखवू नये हाच आमचा अट्टास आहे. आणि हे आंदोलन शेवटपर्यंत, जोपर्यंत मार्गिका हलणार नाही तोपर्यंत हे असंच चालू आहे आणि हे अजून तीव्र होणार आंदोलन. सरकारला आपल्या माध्यमातून एकच सांगणं आहे की सरकार नेहमी सनातन धर्माच्या रक्षणासाठी आपलं सरकार नेहमी पुढाकार घेतं आणि आत्तापर्यंत संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या धर्माचं रक्षण केलेलं आहे. तर याच पद्धतीने पुणे इथं शंकर महाराज समाधी स्थान जे आहे हे भारतातल्या आणि जगातल्या करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. तर आपल्या सरकारने याचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढाकार घेऊन आपल्या करोडो भक्तांच्या भावनांचा आदर ठेवून याचं रक्षण करावं हीच सरकारला मागणी आहे. आणि लवकरात लवकर मेट्रो मार्गिका ही मठाच्या बाहेरनं हलवावी. जय शंकर. त्यावरून आमचं असं म्हणणं आहे की या सर्व गोष्टींवर महामेट्रोने याचा पाठपुरावा लवकरच केला पाहिजे. कारण जास्त करून या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता याला सिरियसली घेऊन लवकरच याचा पाठपुरावा करण्यात यावा. नाहीतर अन्यथा खूप शंकर महाराज भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत. तर आम्हालाही म्हणजे जास्त करून आंदोलन तीव्र करण्यासाठी आणि आंदोलन शांततेत होणार आहे. आमचा सरकारला विरोध नाहीये ना कुठल्या डेव्हलपमेंटला विरोध नाहीये. आमचा विरोध आहे फक्त आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, ज्या शंकर महाराज हे आज कैलासपती आहेत, त्यांचे लाखो भक्त आहेत. पुण्यातच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रभर, इव्हन जर्मनीमध्ये सुद्धा यांचे भक्त आहेत. तर यांच्या या सर्व भक्तांच्या भावनेला कुठेतरी तडा गेला नाही पाहिजे. दुसरं मी ऐकलं की ह्या मंदिराच्या गाभाऱ्यापासून जवळच्या अंतरावरती विहीर वगैरे काहीतरी, त्याच्यामुळे काय त्याला इम्पॅक्ट पडू शकतो? इथं मंदिराच्या आताच ऍक्च्युली गाभाऱ्याच्या थोड्याशे बाहेर एक विहीर आहे जिथं म्हणतात की शंकर महाराज स्वतः येऊन बसतात दर आठवड्याला. एवढं महात्म्य आहे त्याच्यामध्ये. तर जर का त्याच्या खालून जरी गेली किंवा त्याच्या आजूबाजूनी जरी मेट्रो खालून गेली तर ते विहिरीचं जे पाणी आहे ते आटण्याची शक्यता आहे. आणि हे आम्ही रिसर्च केलेलं आहे तसं थोडंफार. तर त्याच्या हिशोबाने कळलेलं आहे की ते पाणी आटू शकतं. कारण जे आपले रेज किंवा जे काही आपण मशिनरी वापरतो त्याचा धक्का त्याला ऑब्व्हियसली पोहोचणार. जर का एवढं सगळं आहे आणि एवढी लोक जर का त्याचा विरोध करतायत तर पुणे मेट्रोनी आणि सरकारने याची दक्षता नक्कीच घ्यावी ही विनंती आम्ही सगळेच करत आहोत. नमस्कार, मी विशाखा विवेक देशपांडे. माझं एवढंच म्हणणं आहे की जो काही प्लॅन केलेला आहे त्याच्याबद्दल दुसरा प्लॅन बी पण तयार असणार आहे. एवढे भाविक येतात कशासाठी येतात की त्यांना अनुभव येतोय म्हणूनच येत आहेत ना. तर त्यांची जी श्रद्धास्थान आहे ते नाही तुम्ही हे करू शकत. तर त्याच्यासाठी फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही त्याची जागा बदलावी आणि लाखो लोकांनी ह्याला आम्हाला साथ द्यावी, बस, बाकी काही नाही. मी मागील महिन्याभरापासून सद्गुरू शंकर महाराज कृती समितीच्या माध्यमातून स्वारगेट ते कात्रज ही मार्गिका समाधी मठाखालून चाललेली आहे. शंकर महाराज समाधी मठाखालून याचा पाठपुरावा अभ्यास करून आज या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं होतं. तर आमची मागणी व असंख्य लाखो भक्तांची अशी मागणी आहे की सद्गुरू शंकर महाराज समाधी मठाखालून जी मेट्रो मार्गिका चालली आहे यासाठी आमचा विरोध आहे या ठिकाणी. तर विरोध आम्ही नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मेट्रो प्रशासनाच्या माध्यमातून ही मार्गिका हलवावी एवढीच विनंती आहे. आणि माझी सर्व भक्तांना विनंती आहे की तुम्ही ह्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सामील होऊन आपली ही. आत्ताच आपण पाहिलंय अतिशय धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील जे एक मानाचं स्थान ज्याला आपण शंकर महाराजांचं मठ म्हणतो त्या मठाखालून अक्षरशः मेट्रोने जाणीवपूर्वक या मठाच्या खालून मेट्रोचं काम चालू आहे. आणि येथेच या ठिकाणी अक्षरशः दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मध्ये 1 किलोमीटरचं अंतर असताना मात्र पद्मावतीनंतर शंकर महाराजांचा मठ या ठिकाणी एक स्टेशन होतंय. आणि अगदी फावलं म्हणजे 500 मीटरचं अंतर यामध्ये दिसून येतंय. आणि यामध्ये नेमका कुणाचा हट्टास आहे असं नागरिकांचा तीव्र भूमिका यामध्ये दिसून येत आहे. कॅमेरामॅन सलीम शेख सोबत मुजम्मिल शेख, पुणे.